नमस्कार, मी आहे सुरेखा गायकवाड. आपण बघणार आहोत जीवनाचे विचार. प्रत्येक गरीब कुटुंबात असा सदस्य नक्कीच असतो जो त्या कुटुंबाला गरिबीतून बाहेर काढून उच्चवर्गीय कुटुंबात बदलू शकतो. तुम्ही तुमच्या कुटुंबातील ती व्यक्ती होऊ शकतात. द्वेष करणे हे त्या मूर्ख लोकांचे काम आहे ज्यांना वाटते की ते कायम जिवंत राहतील. तुम्ही किती दुःखी आहात, तुम्ही किती त्रासात आहात, तुम्ही किती तुटलेले आहात, तुम्ही किती कमजोर आहात याने कोणाला काहीच फरक पडत नाही. म्हणून तुमचे काम एकच असले पाहिजे, ते म्हणजे तुम्ही कोणत्याही परिस्थितीत तुमचे काम सोडू नका. आयुष्य ही दुचाकी सायकलसारखे आहे. जोपर्यंत तुम्ही चालत राहाल तोपर्यंत बॅलन्स राहील. तुम्ही जितके कमी बोलतात तितके तुमचे शब्द प्रभावशाली असते. कोणाच्या तरी उपकाराखाली किंवा कृपेने आपण जास्त काळ जगू शकत नाही. त्यामुळे कोणाची अपेक्षा न करता आयुष्य जगत राहा. प्रत्येक वेळी वाद घालणे हा एकमेव पर्याय नाही. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते स्पष्ट सांगा की मला ते मान्य नाही. विश्वास आणि आशा यातील सर्वात मोठा फरक आहे की तुम्ही तुटलेल्या आशेतून सावरू शकतात, परंतु तुटलेल्या विश्वासातून नाही. जेव्हाही तुम्हाला वाटले की आपल्या मेहनतीचे फळ आपल्याला मिळत नसेल, तर एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, आपल्या मेहनतीत अजून काहीतरी कमी आहे. तुमचे बालपण चांगले नसेल तर तुमच्या लहानांचे बालपण चांगले बनवा. कारण जसे तुमचे एकच बालपण होते त्याचप्रमाणे त्यांचे एकच बालपण असते. आपण म्हातारे झाल्यावर एका गोष्टीत शांतता असते, ती म्हणजे आपण तरुणपणात मरत नाही. कधी कधी सर्व मिळवण्यासाठी सर्व गमवावं लागतं. जेवढे आपण आपल्या टेन्शनला सिरियसली घेतो तेवढे तुमच्या टेन्शनला सिरियसली कोणी घेत नाही. म्हणून तुम्ही तुमच्या टेन्शनला सिरियसली घेऊ नका. टेन्शनचा तुमच्यावर नकारात्मक परिणाम होतो. तुम्ही कोणत्या समस्याशी लढत असाल तर तुमचे विचार समस्येवर नाही, ते समाधानावर केंद्रित करा. द्वेष करण्यासाठी आयुष्य खूप लहान आहे, म्हणून द्वेष करण्याऐवजी आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणे चांगले. जर तुम्ही पहिल्यांदा यशस्वी होत नसाल तर तुमच्यात आणि महान लोकांसोबत तुमचे साम्य आहे, कारण ते देखील पहिल्यांदा यशस्वी झाले नाही. आज तुम्ही किती पैसे कमवत असलात तरी तुमच्या म्हातारपणासाठी पैसे वाचवायलाच पाहिजे. किती आश्चर्यकारक आहे नाही का? आज या संपूर्ण विश्वात आपण त्या ठिकाणी जिवंत आहोत आणि ठिकाणी आपल्या काहीतरी करण्याची इच्छा असते. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणतेही ध्येय दिसत नसेल तर आनंदी राहायला शिका. प्रत्येकजण तुमच्या बालपणात तुमच्यावर प्रेम करेल, तुमच्या मृत्यूनंतर प्रत्येकजण तुमच्यावर प्रेम करेल, पण मधल्या काळात तुम्ही आनंदी राहायला शिका. किमतीपेक्षा जास्त किंमत द्यायला शिका. ह्या जगात आरसा हा एकमेव मित्र आहे. जो आपण रडलो तरी आरसा कधी हसणार नाही. जीवन सोपे करण्यासाठी काहीही करू नका, स्वतःला मजबूत करण्यासाठी काम करा. खाली पडल्यावर काही लाज नाही, पण पडल्यानंतर उठता न येणं ही लाजिरवाणी गोष्ट आहे. योद्धा फक्त जिंकणाऱ्याला बोलत नाही, योद्धा त्यांना बोलतात जे लढतात. जर लोकांनी तुम्हाला वारंवार दुखावले असेल तर माफ करायला शिका. अडचणी डोंगरासारख्या असतात. जेव्हा तुम्ही प्रत्येक अडचणीचा सामना करून तिथे पोचाल तेव्हा तुम्हाला आजूबाजूच्या सौंदर्याचा आनंद घेता येईल. दररोज एक गोष्ट स्वतःला आठवा की तुमचे जीवन किती हार्ड आहे हे महत्त्वाचे नाही, तुम्ही किती हार्ड आहात की नाही हे महत्त्वाचे आहे. तुमच्यावर कोणी टीका केली असेल तर दुःखी होऊ नका. असे समजा की तुम्ही खूप भाग्यवान आहात, कारण तुम्हाला स्वतःला सुधारण्याची एक संधी मिळत आहे. आपले स्वतःचे खरे रूप कुठेही सापडत नाही, पण ते आपल्याला निर्माण करावे लागतात. तुम्हाला हे तर माहीत आहे की आपला दरवाजा बंद आहे, पण तुम्हाला हे माहीत नाही की आपले किती दरवाजे उघडे आहेत.
नेहमी योग्य तेच करा. सोपे आहे ते करू नका. जर तुमच्याकडे योग्य गोष्टी करायला वेळ नसेल तर निदान चुकीच्या गोष्टी करू नका. इतरांपेक्षा वेगळं असणं म्हणजे चूक नाही. आठवणीने मेले तरी चालेल, पण हेतूने मरू नका. नवीन कुलूप जुन्या चावीने उघडता येत नाही. नात्यामध्ये चुका नाही तर गैरसमज नाती नष्ट करतात. आराम करणे आणि काही वेळेपुरते ब्रेक घेणे हा एक ऑप्शन असू शकतो, परंतु हार मानणे आणि सोडून देणे हा ऑप्शन असू नये. जर तुम्ही जीवनात योग्य वेळी हे 2 शब्द बोलायला शिकलात तर तुम्हाला कधीही पश्चाताप होणार नाही. यस, नो. तुमचे विचार ही तुमची मर्यादा आहे. आपण इच्छित असल्यास आपण प्रेमळ, दयाळू होऊ शकतात, कारण आपण प्रेमळ किंवा दयाळू असल्याचे कधीही पश्चाताप करणार नाही. स्वप्न सत्यात उतरवण्याची पहिली पायरी म्हणजे स्वप्न बघणे. लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात याची काळजी घेणे तुमचे काम नाही. तुम्ही जर त्यांचे काम करीत असाल तर तुमचे काम कोण करणार? म्हातारे न होता भविष्यात जगायचे असेल तर आपल्यापेक्षा मोठ्या वडीलधाऱ्यासोबत वेळ घालवा, कारण वयानुसार अनुभव येतात. तुमच्या आनंदाचे मालक फक्त तुम्हीच आहात. क्षमा करायला शिका. जो योग्य आहे तोच क्षमा करू शकतो आणि क्षमा न केल्याने तुमची योग्यता चूक करू नका. माणूस स्वतःच्या चुकावर स्वतःच वकील बनतो, पण दुसऱ्याच्या चुकावर जज बनतो. मूर्ख व्यक्तीमध्ये कधीही द्वेष शोधू नका, कारण असे केल्याने तो तुमचा तिरस्कार करेल. पण जर तुम्हाला शहाण्या माणसामध्ये दोष आढळला तर तो तुमचा द्वेष करण्याऐवजी तुमचे आभार मानेल. अनेक वेळा असे होते की आपण हरत आहोत असे वाटते, पण प्रत्यक्षात आपण यशाच्या किती जवळ आहोत हेच आपल्याला कळत नाही. जगातल्या सगळ्यात सुंदर गोष्टी बघतात किंवा स्पर्श केल्या जाऊ शकत नाही, त्या फक्त अनुभवता येतात. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीचे खरे रूप जाणून घ्यायचे असेल तर त्याला फक्त की मी अडचणीत आहे. काही एकटे राहतात तर कोणी एकटे पडते. या जगात 4 लोक शेवटपर्यंत तुमचा पाठलाग करतात, तेव्हा तुमचा मृत्यू होईल. मी माझे संपूर्ण आयुष्य या विचाराने घालवले की मी हे काम केले तर ते 4 लोक काय म्हणतील. मृत्यू आला तेव्हा समजले की ते 4 लोक फक्त हेच म्हणतात, रामनाम सत्य आहे म्हणू शकतात. तुम्ही झुकण्यानी काही नाते टिकत असेल तर तुम्ही झुका, पण प्रत्येक वेळेस चूक नसताना झुकावे लागत असेल तर आता बस करा. कठीण प्रसंग आल्यावर घसरू नका आणि जेव्हा चांगली वेळ येते तेव्हा जास्त उडू नका. एक हे विचित्र जग आहे. दगडी बैलाची पूजा केली जाते आणि जिवंत बैलाला काठीने मारले जातात. एक काळ असा होता की लहानपणी रविवार खूप निवांत असायचा आणि आता त्यातही भेसळ झाली आहे. जीवनातील सर्वात महत्त्वाचे धडे पुस्तकातून कधीही शिकता येत नाही. संकटात सापडलेल्या व्यक्तीला सल्ल्याची गरज नाही तर आधाराची गरज असते. जर तुम्ही त्यांना साथ देऊ शकत नसाल तर त्यामुळे बिगर मागता सल्ला तरी देऊ नका. कठीण दिवसाची डेफिनेशन काय आहे? जे दिवस आपल्याला मजबूत बनवते. जर लोक तुमच्या ध्येयावर हसत नसतील तर याचा अर्थ तुमची ध्येय खूप लहान आहे. जीवन म्हणजे स्वतःला शोधणे नव्हे, जीवनाचा खरा अर्थ स्वतःला घडवणे. साथ न देणाऱ्याकडून त्रास होत नाही, त्रास त्यांच्याकडून होतो जे फक्त साथ देण्याचे नाटक करतात. काही गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात तर करून दाखवायच्या असतात. लक्षात ठेवा, लोक उगवत्या सूर्याला नमस्कार घालतात, मावळत्या नाही. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा. व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी थँक्यू.